अनिल देशमुखांनी निराशा केल्यामुळे जनतेने मला निवडून दिलं असं म्हटलंय चरणसिंग ठाकूर यांनी। संत्रा उत्पादकांचे प्रश्न लावून धरणार असं आमदार चरणसिंग ठाकूर यांनी म्हटलंय। काटोल मतदारसंघात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा अशी मागणी चरणसिंग ठाकूर यांची आहे। चरणसिंग ठाकूर आहेत काटोलचे आमदार। तुमचा बेल्ट आपला संत्रा बेल्ट आहे, काय मुद्दा उपस्थित केला? आपल्याला माहित आहे नागपूर शहर हे पहिल्याच्या काळामध्ये विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्र्याची ओळख होती आणि ती ओळख आता कॅलिफोर्नियाची आता त्या कोळसा व्हायला लागलेला आहे। विदर्भाचा शेतकरी फार अडचणीमध्ये आहे। एक तर त्याला चांगल्या प्रकारचे दर्जेदार कलमा मिळत नाही आणि पाहिजे त्या कृषी विभागाचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि संत्रा होतो तर दोन पिकं त्या ठिकाणी येतात। फेब्रुवारी मार्चमध्ये एक पीक येते आंब्याचा आणि मृगबार जेव्हा येते तेव्हा निसर्गाचा लहरीपणामुळे त्या ठिकाणी मृगबार फार कमी येतो आणि जो काही माल येतो तो आंब्याचा त्या ठिकाणी त्याला भाव मिळत नाही। तुम्ही काय मागणी केली सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावात? तिथे म्हटलं की संत्रा विदर्भात पिकतो आणि कारखाना नांदेडला होतो, हा शेतकऱ्यावर अन्याय नाही आहे का? म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की हा कारखाना आता नागपूर जिल्ह्यातच झाला पाहिजे। काटोल नरखेडमध्ये संत्रा ज्यूस कारखाना जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही। ऊसाची वाईन निघते, द्राक्षाची वाईन निघते, संत्र्याची वाईन का नाही निघत? याच्यावर संशोधन झालं पाहिजे, सगळे अधिकारी बोलावले पाहिजे, सगळे एक्सपर्ट बोलावले पाहिजे देशातले आणि त्याच्यावर चिंतन करून मार्ग काढ